नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। प्रत्येक घरात देवपूजा केली जाते। देव प्रसन्न होण्यासाठी कोणी रोज दिवा लावतो, मंत्र लावतो, तर कधी उपवास केला जातो। पूजा करून देखील अडचणी संपत नाहीत। आपण म्हणतो देव माझ्यावर रुसला आहे, पण असे होत नाही। देव कधीच कुणावर रुसत नाही, पण पूजा करताना नकळत होणाऱ्या चुका पूजेचा प्रभाव कमी करतात। आपण आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यात कुलदैवत, आराध्य त्यांची स्थापना करून पूजा करत असतो। आपल्या घरातील देव्हारा हा ईशान्य दिशेला असावा, परंतु ईशान्य दिशेला देव्हारा लावणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला तो करून घ्यावा। देवघरातील देवांची पूजा कधीही उभे राहून करू नये। देव्हारा हा जमिनीवर असावा आणि देवपूजा करताना पाटावर किंवा कोणत्याही आसनावर बसून पूजा करावी। देवाच्या आसनापेक्षा तुमचे आसन उंच असू नये। पूजेला सुरुवात करताना गंध स्वतःच्या कपाळाला लावून घ्यावे। देवपूजा करताना मन एकाग्र करावे। पूजा सोडून मध्येच उठू नये। देवपूजा पूर्ण झाल्यानंतरच उठावे। देवघरातील घंटा आपल्या डाव्या हाताला ठेवावी। शंख असेल तर उजव्या हाताला ठेवावा। तुपाचे निरंजन हे आपल्या उजव्या हाताला ठेवावे। पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये। पूजेसाठी वापरले जाणारे पाणी हे स्वच्छ असावे, तसेच शिळे पाणी देखील वापरू नये। देवपूजा करताना आपण जे फुले वापरतो ते देखील कालची फुले आज पूजेमध्ये वापरू नयेत, त्यासाठी ताजीच फुले घ्यावीत। पूजा करताना दिवा विझला तर तो अपशकुन मानला जातो, पण दिवा हा हवेमुळे किंवा तेल संपल्यामुळे देखील विझतो, त्यामुळे तो पुन्हा पेटवावा। पण विझलेल्या दिव्याकडे दुर्लक्ष करू नये आणि दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा। पूजा करताना शुद्ध भावनेने, प्रसन्न मनाने करा आणि शांततेत करा। पूजा करतेवेळी कोणाशीही बोलू नये। देवासमोर सतत तक्रार करू नये। कृतज्ञता व्यक्त करा। जे काही आहे त्यासाठी धन्यवाद म्हणा। पूजा झाल्यावर लगेच उठून न जाता 1 मिनिट शांत बसून देवाकडे सर्व चुकांसाठी क्षमा मागा आणि नामस्मरण करा। देवपूजा करताना तुमच्याकडूनही अशा चुका होतात का? कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।